नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना खुशखबर आनंदाची बातमी अशी की कालच स्टाफ सिलेक्शन कमिशनने म्हणजेच एसएससीने सीजीएलची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्याला आपण कंबाईन ग्रॅज्युएट लेवल असं म्हणत असतो। भारतातील कोणताही ग्रॅज्युएट पूर्ण केलेला विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो। तर मित्रांनो, आज आपण सीजीएल्समध्ये असणारे संपूर्ण डिटेल्स समजून घेणार आहोत। मग त्यामध्ये या सीजीएल अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट असतात, त्या पोस्टला कोणत्या प्रकारचं पेमेंट लेवल दिलं गेलेलं आहे, ते पोस्ट कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येते आणि त्यासाठी लागणारं एज लिमिट, हे सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण सुरुवातीला ॲप्लिकेशनसाठी दिले गेलेले जे डेट्स आहेत ती सुरुवातीला समजून घेऊया आणि त्यानंतर पोस्टकडे जाऊया। मित्रांनो, या ठिकाणी काही महत्त्वाच्या डेट्स दिलेल्या आहेत। पहिली डेट या ठिकाणी बघा आपल्याला कोणती दिली गेलेली आहे। डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स 3/4/2023 ते 3/5/2023 पर्यंत, म्हणजेच 3 एप्रिल 2023 पासून 3 मे 2023 पर्यंत आपण या पोस्टसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतो। दुसरी डेट बघा, लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स। तर यासाठी आपल्याला रिसीट घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा दिली गेलेली डेट आहे 3/5/2023 पर्यंत आपण या ठिकाणी ते माहिती घेऊ शकतो। त्यानंतर बघा, लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट। आपल्याला ऑनलाईन फी पेमेंट करायचं असेल तर त्यासाठी एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा दिला गेलेला आहे। तर 4 मे 2023 पर्यंत आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो। त्यानंतर बघा, लास्ट डेट अँड टाइम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चालान। ऑफलाईन चालान जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अजून एक दिवस एक्स्ट्रा दिलेला गेलेला आहे, म्हणजे 4 मे 2023 पर्यंत या ठिकाणी आपण ऑफलाईन चालान काढू शकतो। त्यानंतर बघा, लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चालान ड्युरिंग वर्किंग आवर्स ऑफ बँक। तर यासाठी अजून एक दिवस आपल्याला दिला गेलेला आहे। तर 5 मे 2023 पर्यंत आपण बँकेतून चलन काढू शकतो। त्याच्यानंतर बघा, डेट्स फॉर विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट। जर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन करायचं असेल, त्याच्यामध्ये पेमेंटच्या संदर्भामध्ये सुद्धा काही राहिलं असेल तर या ठिकाणी 7 मे 2023 ते 8 मे 2023 पर्यंत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण 24 तास दिलेले आहेत, एक दिवस दिला गेलेला आहे। यामध्ये काही करेक्शन असेल तर आपण करेक्शन करू शकतो। त्यानंतर बघा, एक्झामिनेशन काय असणार आहे। टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टियर 1 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन। तर याच्यामध्ये टियर 1 आणि टियर 2 अशा पद्धतीने हे एक्झाम ठरलेली असते। तर त्यामध्ये टियर 1चा जे शेड्यूल आहे तो शेड्यूल सांगितला गेलेला आहे जुलै 2023 पर्यंत, म्हणजेच ही परीक्षा जेव्हा होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिलं गेलं जाईल। त्याच्यानंतर टियर 2चं बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टियर 2 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टू बी नोटिफाईड लेटर। आणि टियर 1 झाल्याच्या नंतर आपल्याला टियर 2ची माहिती कळवण्यात येईल। अशा प्रकारचे हे एक्झाम शेड्यूल या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। तर सर्वांनी हे डेट्स लक्षात ठेवायचे आहेत। आता आपण बघूया की या सीजीएल अंतर्गत म्हणजेच कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट असतात आणि त्या पोस्टसाठी पेमेंट काय ठरलेलं असतं। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पे लेवल म्हटलं गेलेलं आहे 47,600 ते 1,51,100 रुपयापर्यंत ही पे लेवल या ठिकाणी ठरलेलं आहे। त्या अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्याचं डिपार्टमेंट कोणतं आहे, त्याच्यानंतर पोस्टचं क्लासिफिकेशन काय आहे आणि एज लिमिट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर पोस्ट बघा, या ठिकाणी पहिली पोस्ट आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि डिपार्टमेंट कोणता असायला पाहिजे, तर डिपार्टमेंट आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अंडर CNAG आणि क्लासिफिकेशनमध्ये येतं ग्रुप बी मध्ये हे पोस्ट येते आणि यासाठी एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष। मित्रांनो, एज लिमिट एकतर 20 ते 30 वर्ष असणार आहे, नाहीतर 18 ते 30 वर्ष असणार आहे। आणि एज रिलॅक्सेशन जे दिले गेलेलं आहे ते आपण समोर बघणार आहोत, कारण बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी एज लिमिटेशन जे आहे ते सेम असेल। तर खाली बघा, दुसरी पोस्ट बघा, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर आणि डिपार्टमेंट आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अंडर CNAG। हे सुद्धा नॉन मिनिस्ट्रियल आहे आणि ग्रुप कोणता आहे, तर या ठिकाणी ग्रुप बी हे या ठिकाणी याचं क्लासिफिकेशन मध्ये येतं। त्यानंतर बघा, दुसऱ्या पोस्ट बघा, पे लेवल
44,900 ते 1,42,400 हे याचं पे लेवल आहे. आणि या अंतर्गत कोणत्या पोस्ट येतात ते बघा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्याला आपण ASO असं म्हणतो, याचं डिपार्टमेंट कोणतं आहे? सेंट्रल सेक्रेटेरिएट सर्व्हिस आणि ग्रुप बी आहे, लक्षात घ्यायचं आहे. याची क्लासिफिकेशनमध्ये काय येतं बरं? तर ही पोस्ट बी ग्रुपमध्ये येते, लक्षात घ्या. तर जवळपास या सगळ्याच ज्या पोस्ट आहेत त्या ग्रुप बी मध्येच येणाऱ्या आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही पण 30 पोस्ट आहे, पण डिपार्टमेंट मात्र वेगळं आहे. इंटेलिजन्स ब्युरो आहे, ग्रुप बी असणार आहे. त्यानंतर बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे डिपार्टमेंट अंतर्गत हे पोस्ट असते. त्यानंतर बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर हे डिपार्टमेंट असेल. याच्याची पण क्लासिफिकेशनमध्ये बीस येणार आहे. आणि एज लिमिट जे आहे ते जवळपास सगळ्यांना सारखंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल आणि हे सुद्धा ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. त्यानंतर बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि याचं डिपार्टमेंट कोणतं आहे? अदर मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट्स ऑर्गनायझेशन्स. इथे सुद्धा आपल्याला एज लिमिट जे आहे ते 18 ते 30 पर्यंत दिलं गेलेलं आहे. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ही जी पोस्ट आहे हे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येईल बरं? CBDT अंतर्गत येईल. आणि याची जी क्लासिफिकेशनमध्ये असणारी पोस्ट जी आहे ती ग्रुप सी ची आहे, लक्षात घ्या. ग्रुप सी दिलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज याचं डिपार्टमेंट कोणतं आहे? CBIC आणि ही पोस्ट असेल ग्रुप बी ची. त्यानंतर बघा इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर दिलं गेलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आपल्याला बघता येईल की CBIC हे असं डिपार्टमेंट आहे आणि पोस्ट जी आहे ती ग्रुप बी मध्येच येणार आहे. त्यानंतर बघा इन्स्पेक्टर एक्झामिनर हे सुद्धा त्याच अंतर्गत येईल, CBIC अंतर्गत येईल, ग्रुप बी ची पोस्ट आहे. त्यानंतर बघा असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आणि याचं डिपार्टमेंट कोणतं आहे ते बघा. डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट किंवा या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आणि पोस्ट आहे ग्रुप बी ची. त्यानंतर बघा सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल, ग्रुप बी चीच असणार आहे. इन्स्पेक्टर पोस्ट असणार आहे, तर नावामध्येच पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट असणार आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल. त्यानंतर इन्स्पेक्टर आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिस्ट, या ठिकाणी नशेली पदार्थ असतात ते संपूर्ण चेक करायचे असतात, तपासायचे असतात, त्यामधले हे इन्स्पेक्टर असतात. कुणी नशेली पदार्थाचे सेवन केलं आहे काय, कुणी अल्कोहोलचं सेवन केलं आहे काय, ड्रग्सचं सेवन केलं आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या इन्स्पेक्टरच्या अंतर्गत येत असतात आणि याची ग्रुप बी मध्येच या ठिकाणी समावेश केलेला पाहायला मिळतो. यानंतर बघा पे लेवल आहे, नेक्स्ट पे लेवल 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत असणार आहे. आणि या पे लेवलमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात ते बघा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतं, या ठिकाणी डिपार्टमेंट आहे अदर मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट्स ऑर्गनायझेशन, ग्रुप बी मधली ही पोस्ट आहे. त्यानंतर बघा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे, ही CBIC अंतर्गत पोस्ट भरली जाईल, ग्रुप बी असणार आहे. त्यानंतर बघा रिसर्च असिस्टंट, आता रिसर्च असिस्टंट जे आहे ते कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येईल बरं? नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन अंतर्गत येईल, NHRC अंतर्गत येईल आणि पोस्ट ग्रुप बी चीच असणार आहे. त्यानंतर बघा डिव्हिजनल अकाउंटंट म्हटलेलं आहे, ऑफिसेस अंडर C&AG, ग्रुप बी चीच हे असणार आहे. डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला हे कळू लागेल की कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत कोणती पोस्ट असते. सब इन्स्पेक्टर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बऱ्याच स्टुडंट्सचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं की NIA मध्ये जायचं आहे. NIA हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अंतर्गत असतं आणि त्या अंतर्गतच ह्या पोस्ट संपूर्ण भरल्या जातात सब इन्स्पेक्टरच्या, ग्रुप बी मध्येच येतं. त्यानंतर बघा सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, तर या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल, ग्रुप बी असणार आहे. त्यानंतर बघा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, आता स्टॅटिस्टिकल म्हटल्यानंतर सांख्यिकी असणार आहे आणि साहजिकच डिपार्टमेंट कोणतं असेल बरं? तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या अंतर्गत असणार आहे आणि याचा ग्रुप जे आहे ते बी अंतर्गत येईल. समजले सर्वांना? आता बघूया आपण लेवल पे लेवल. बघा
29,200 ते 92,300 रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पेमेंट असणार आहे आणि त्या अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट असतील हे बघूया. आतापर्यंत आपण सगळ्या पोस्ट ग्रुप बीच्या बघितल्यात, आता आपण ग्रुप सी मध्ये जातोय आणि बाकीच्या सर्वांना थोडंसं एज लिमिटेशन जे आहे ते 1-2 वर्षाचा फरक पाहायला मिळतो. तिकडे 30 वर्षापर्यंत होतं, तर इथे 18 ते 27 वर्षापर्यंत जवळपास सगळ्या पोस्टसाठी हेच एज लिमिटेशन असणार आहे. बघा, ऑडिटर आहे आणि डिपार्टमेंट आहे ऑफिसेस अंडर C&AG आणि ग्रुप सी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, ऑडिटरचीच ही पोस्ट आहे, ऑफिसेस अंडर CGDA या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल आणि ग्रुप सी असणार आहे. ऑडिटरचीच पोस्ट आहे, अदर मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट्स अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल, ग्रुप सी असणार आहे. त्यानंतर बघा, अकाउंटंटची पोस्ट आहे. आता अकाउंटंटची जी पोस्ट आहे ते कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत भरली जाईल, तर या ठिकाणी अकाउंटंटची जी पोस्ट आहे ऑफिसेस अंडर C&AG अंतर्गत भरली जाईल आणि पोस्ट असेल ग्रुप सी ची. त्यानंतर बघा, या ठिकाणी अकाउंटंट म्हटलेलं आहे कारण सारख्या सारख्या जरी पोस्ट मला पाहायला मिळत असल्या तर डिपार्टमेंट मात्र वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार त्या पोस्ट सारख्या असू शकतात. त्यानंतर बघा, या ठिकाणी कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट म्हटलेलं आहे, अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट्स असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि याची सुद्धा ग्रुप सी मध्ये समावेश केला गेलेला आहे. तर ह्या संपूर्ण ग्रुप सीच्या होत्या. आता अजून पेमेंटची लेवल थोडीशी खाली जाईल, तर पे लेवल बघा 25,500 ते 81,100 रुपयापर्यंत याचे पेमेंट असणार आहे आणि या अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट येतात ते आता या ठिकाणी समजून घेऊया आपण. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, तर या ठिकाणी पोस्ट म्हटल्यानंतर साहजिकच आहे, पोस्टल म्हटल्यानंतर डिपार्टमेंट कोणता असायला पाहिजे, तर पोस्ट असायला पाहिजे. तर इथे बघा, या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हटलेलं आहे, ग्रुप सी अंतर्गत येईल. त्यानंतर बघा, सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट किंवा अप्पर डिव्हिजन क्लर्क असं म्हटलेलं आहे. सर ते शेवटी ही क्लर्क लेवलचीच पोस्ट असते आणि डिपार्टमेंट जे आहे ते कोणतं डिपार्टमेंट आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा मिनिस्ट्रीज अदर दॅन CSCS केडर्स या अंतर्गत ही पोस्ट भरली जाईल आणि ग्रुप काय असेल बरं, तर सी असणार आहे. त्यानंतर बघा, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटची पोस्ट आहे आणि डिपार्टमेंट कोणता आहे, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर हे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये या ठिकाणी काम करावं लागेल, त्या अंतर्गत अशी पोस्ट भरली जाईल. तर ह्या संपूर्ण पोस्ट महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, टॅक्स असिस्टंट म्हटलेलं आहे. टॅक्स असिस्टंट ही पोस्ट कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत भरली जाईल, तर CBDT अंतर्गत भरली जाईल आणि ग्रुप सी मध्येच येईल, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट परत दुसरं म्हटलं गेलेलं आहे, या ठिकाणी CBIC ग्रुप सी दिलेलं गेलेलं आहे आणि सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर जवळपास 35 ते 36 या ठिकाणी आपल्याला पोस्ट अप्लाय करता येतात आणि एवढ्या पोस्ट घेण्यासाठी CGLची परीक्षा आपल्याला द्यावी लागेल. मग त्यामध्ये Tier 1 आणि Tier 2 या दोन्ही परीक्षा पास झाल्याच्या नंतरच आपल्याला या पोस्टपैकी कोणती ना कोणती एक पोस्ट आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला या पोस्टसाठी तयारी पण तेवढीच महत्त्वाची आहे, कारण तयारी केल्याशिवाय आपण Tier 1 असेल किंवा Tier 2 असेल याला क्रॅक करून समोर जाऊ शकणार नाही. मित्रांनो, आपण MPSCकडे ज्या पद्धतीने लक्ष देतोय त्या पद्धतीने आपण SSCकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी SSCकडे थोडंसं दुर्लक्ष करतात, परंतु बाकीच्या राज्यातले मुलं असतील, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातले मुलं जे आहेत ते SSCच्या पोस्टकडे विशेष करून लक्ष देत असतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा महाराष्ट्राचा टक्का जो आहे तो SSCमध्ये वाढवायचा आहे, पण त्यासाठी गरज कशाची आहे, आपल्या मेहनतीची गरज आहे. कारण पेमेंट आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण त्या पेमेंटनुसार आपल्याला तेवढीच मेहनतसुद्धा करावी लागते. मित्रांनो, ही परीक्षा तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएशन पास झाला असेल तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. याला कुठल्याही विशेष अशा ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही. एनी ग्रॅज्युएशनवरती ही परीक्षा असणार आहे आणि प्रत्येक वर्षी ही परीक्षा जी आहे त्याची जाहिरात जी आहे ती एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये निघत असते आणि त्याच्या 2 किंवा 2.5 महिन्यानंतर ही परीक्षा आपल्याला द्यावी लागते. अशा पद्धतीने याची Tier 1 आणि Tier 2 ह्या दोन्ही परीक्षा झाल्याच्या नंतर फायनल सिलेक्शन याचं असतं. मी वेळोवेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळवत जाईल, सांगत जाईल. मित्रांनो, सिलेबससुद्धा याचा काही असा फारसा वेगळा नाही आहे. याला सुद्धा क्वांट असतं, याला सुद्धा रिझनिंग असते, याला सुद्धा इंग्लिश असणार आहे, याला सुद्धा GK GS असणार आहे. सगळ्या गोष्टी सारख्याच असतात, फक्त लेवल जे आहे ते कमी जास्त असू शकते. जसे MPSCला
बरेच विषय आपल्याला घेऊन समोर जावं लागतं. तशाच पद्धतीने इथे सुद्धा मी तुम्हाला या CGLचा संपूर्ण सिलेबस येणाऱ्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याची तयारी कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, वेळ वायाला घालू नका. ही परीक्षा कोणत्याही ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना देता येते, हे लक्षात ठेवून द्या आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. तर आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर.